निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जी स्त्री माता भगिनी धर्मपत्नी अशी सगळी नाती सांभाळते ती माऊली संकटात असेल तर सहाय्य करायला सगळ्यांनी पुढे यायला हवं आणि तिला न्याय हा मिळवून द्यायलाच हवा। आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन। या गावात एका नाथ भक्तावर अन्याय झाला आहे आणि त्याचा न्याय करण्याची वेळ आता आली आहे। कुणीतरी जा आणि शेठजीच्या घरच्यांना घेऊन या। गुरुदेवा मी आज जाते आणि बोलवून आणते। गावात नात आले त्यांनी तुम्हा समदेसने बोलवले गावात। आम्ही येऊन काय करणार? हो ना, आणि आम्हाला तिकडे कशाला बोलवलंय? तसं नाही, नाथ नर्मदाला घेऊन आलेत गावात। म्हणजे आपल्या घरात जे घडलं ते आता चव्हाट्यावर येणार, मग कशाला जायचंय आपण? हे बघा, मला असं वाटतं ते जेव्हा आपल्या दारात येऊन गेले तेव्हा आपण त्यांना बिनमुख पाठवलं। आता ते काय म्हणतायत ते तरी बघू। अहो पण माझं काय म्हणणं आहे, आपण तिथे जाऊन काय करणार ना? ते परत हेच म्हणतील की त्यांना घ्या घरात परत। म्हणजे तुमची तयारी असेल तर माझं काही म्हणणं नाही। नाही नाही, काहीही झालं तरी मी तिला या घरात परत घेणार नाही। अहो ते सांगतायत तर चला तरी। बरं चला सगळ्यांनी। बापू चला म्हणतोय ना। माधव, माधव शेठजी, ही माऊली तुमची धर्मपत्नी आहे होय ना? आहे नाही, होती। आता आमच्या घरात आणि माझ्या आयुष्यात तिला काही स्थान नाही। परंतु शेठजी असं काय झालं की तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं?
हे मी सगळ्या गावासमोर सांगावं असं मला वाटत नाही. जशी तुमची इच्छा. असं का सांगायचं की जे खरं आहे ते सगळं गावाला समजलंच पाहिजे. या माऊलीची विटंबना संपूर्ण गावासमोर करण्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि घराबाहेर काढलं, हे खरं आहे ना? हो. मग नेमकं सत्य काय आहे हे तुम्हाला अजूनही जाणून घ्यायचं नाहीये का? नाही, आता मला आणखीन काहीही ऐकायचं नाही. शेठजी, जिने तुम्हाला हे सांगितलं तिच्यावर तुमचा एवढा विश्वास आहे, परंतु जिच्यासोबत तुम्ही अर्ध आयुष्य काढलं तिच्यावर तुमचा विश्वास नाही. पण ही खोटं का बोलेल? मग ह्याचा न्याय व्हायलाच हवा. जेवढं झालं तेवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. आता सगळ्या गावासमोर हे सगळं व्हायला नको. अगदी योग्य बोलता आहात तुम्ही, परंतु ह्या माऊलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि जर सत्य बाहेर येणार असेल तर न्याय व्हायलाच हवा. पण तो न्याय कसा आणि कोण करणार? गुरुदेव न्याय करतील आणि असा न्याय करतील की सगळ्यांसमोर सत्य बाहेर येईल. गुरुदेव, तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. बापू, बा, मला असं वाटतं की खरं काय आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. फक्त सुरेखा म्हणते म्हणून तिच्यावर विश्वास ठेवून आपण वहिनीला घराच्या बाहेर काढतो आहोत आणि इथे कुठेतरी चुकतंय. म्हणजे मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते सांगायला नको होतं का? म्हणजे माझी चूक झाली, मी सांगायलाच नको होतं का? अजूनही काय सत्य आहे ते सांग सुरेखा, म्हणजे सगळाच अनर्थ टळेल पुढचा. माई, आता ठरतंय ना, न्यायदान अवश्य होणार. गावकऱ्यांनो, गावातल्या पवित्र नागदेवतेच्या वरवाजवळ हे न्यायदान होणार. उद्या सूर्योदय झाला की तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचं आहे. या घटनेचं स्वतः नागदेवता न्यायदान करणार आहे. तोपर्यंत ही माऊली गावातल्या कुणाच्याही घरात बहीण म्हणून राहील. आदेश, आदेश, निरंजन, निरंजन. तुम्ही सगळ्यांनी का हो म्हटलं? हा, सगळ्यांसमोर मी काय करणार? हो म्हणणं मला भाग पडलं. हो
पण तिच्यामुळे माझ्या चारित्र्याला कलंक लागतो त्याचं काय? मी का परीक्षा द्यायची? मी घरी येऊन सांगितलं ना, तीच मोठी चूक केली. अगं तुझी चूक नाहीये ना, मग कशाला घाबरतेस? आणि असंही खरं खोटं तर होणारच आहे. हो हो, पण मी काय ओळखत नाही त्या साधूबुवांना. माझी काही चूकच नाही, तर मी का पडायचं यात? हे बघ, आता ठरलंय ना, जे काय आहे ते एकदाचा सोक्षमोक्ष लागून जाईल. सुरेखा, मला असं वाटतं की नर्मदा वहिनीची यामध्ये चूक नसावी. मग काय माझी चूक आहे? मी असं म्हटलंय का? पण दादा, मला असं वाटतं की नर्मदा वहिनीला आपण घरातनं बाहेर नव्हतं काढायला पाहिजे होतं. खरं खोटं काय आहे ते आधी समजून तरी घ्यायला पाहिजे होतं. नर्मदा, नर्मदा, हे घे पाणी. कधी विचार बी नव्हता केला की असला दिस बघायला मिळेल. माझ्याच मागच्या जन्मीचे पाप आहेत बघ, म्हणून भोगते हे सगळं. नर्मदा, अगं असं नको बोलूस. अगं मी तुला कधी कुणाचं वाईट करताना बी बघितलं नाही, आणि कधी कुणाचा वाईट विचार करताना बी बघितलं नाही. मग तुझ्या संग असं कसं होईल? हे बघ यमुना, माझी श्री महादेवांवर, श्रीनाथांवर श्रद्धा आहे. आता तेच काय करायचं ते ठरवतील बघ. नर्मदा, तुला मी एक विचारू का? नाही म्हणजे नेमकं घडलं काय होतं? अगं असं झालं, त्या दिवशी मी महादेवांच्या देवळात गेले होते. वाटेतून येताना माझ्या कानावर आवाज ऐकू आला, काहीतरी हसण्याचे खिदळण्याचे आवाज होते ते. आणि मग मी तिथे आपल्या सुरेखाला आणि जनार्दनला पाहिलं. घराच्या बाहेर मी पहिल्यांदा कोणाशी तरी बोलते. पुढे काय झालंय तर तुला माहिती आहे ना. मी जेव्हा घरी गेले ना, तेव्हा सुरेखाने आधीच सगळं सांगितलं होतं, पण तिने सगळं उलट सांगितलं ग. हे गेली होतीस तोंड काळ करायला. अगं बाई, ही सुरेखा असलं कारस्थान करायला आली होती वे गावात. तुला माहितीये यमुना, मी घरी जाऊन सुरेखाला सगळं समजावून सांगणार होते. मी घरी कुणाला काहीच बोलणार नव्हते. तिने सगळं का केलं ना, मला खरंच काही समजत नाहीये बघ. नर्मदा, शांत हो आधी. हे बघ, नातांनी उद्या न्याय करायचं ठरवलंय ना व, न्याय तुझ्याच बाजूनी होणार. समजा नीट होईल, काळजी नको करू. आता माझी गुरुदेवांवरच सगळी आशा आहे. गुरुदेव, उद्या काय होणार आहे हे आपल्याला ठाऊक आहे, परंतु गावातल्या लोकांना अनेक प्रश्न पडले असतील, हो ना? जो तो आपापला अंदाज बांधत असणार गोरक्ष, परंतु एका गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे की श्री महादेव आणि आपण मिळून नर्मदेला वाचवू यावर तिची पूर्ण श्रद्धा आहे. गुरुदेव, एवढं सगळं होऊनही तिची श्रद्धा डळमळीत झाली नाही
आणि हे फार महत्वाचं आहे गुरुदेव. अगदी योग्य बोलतो आहेस तू गोरक्षा. मनुष्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रतिकूल प्रसंग येतो तेव्हा त्याचा देवावरचा, गुरु सद्गुरूंवरचा विश्वास हा डळमळीत होतोच. नर्मदेची ही उद्या खऱ्या अर्थाने परीक्षा आहे गुरुदेव. कारण इतकी वर्ष ती ज्या गावामध्ये सन्मानाने राहिली त्याच गावामध्ये ज्या चारित्र्याची परीक्षा होणार. गोरक्षा, इथे साक्षात प्रभू रामचंद्रांना देखील लोकांनी सोडलं नाही. पवित्र अशा सीता माईला देखील लोकांनी सोडलं नाही. तर इथे नर्मदेची गोष्ट काय घेऊन बसलास? तू का नाही येत घरी? चल ना आमच्या सोबत. गुरुदेव आहेत ना बाळा, ते सगळं चांगलं करतील. काळजी नको करूस ना तू. बा, माझ्या अंतर्मनाला माहित आहे मी पवित्र आहे. माझ्या हातून अशी कुठलीच वाईट गोष्ट नाही घडली. आज जे न्यायदान होणार आहे त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद असू द्या. मागे हो. शेवटी तोंडाला काळं फासलंच ना आमच्या. हे असलं खोटं वागण्याची काही गरज नाहीये. अहो नर्मदा, तू अशी निघशील असं मला वाटलं नव्हतं. नर्मदा, राहू दे. असा बी न्याय होणारच आहे ना व? मग तू कशाला यांच्या पाया पडते? मी गावात आले म्हणून कळलं तरी, नाहीतर अंधारात ठेवलं असतं तू आम्हा सगळ्यांना. वहिनी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो राहू द्या, चला आता. माधव चल. नाही, मी बा सोबत येणार. माधव चल. नर्मदा, आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. समज नीट होईल. चल जाऊया. माधव, गुरुदेव, आज गावात न्यायदानाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर गावातील सगळे नाग हे गाव सोडून निघून जातील. होय गोरक्षा, कारण हे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांना थांबण्याचं काही कारणच नसेल आणि स्वाभाविकपणे त्यांना थांबवताही येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लोकांना एकदा समजलं की हे नाग दिव्य आहेत, यांच्याकडे काही शक्ती आहेत, तर त्यांना बंदी करण्यासाठी इथले लोक काहीही करतील. गुरुदेव, त्यामुळेच मला असं वाटतं की एकदा न्याय झाला की त्यांनी हे गाव सोडून जाणंच योग्य राहील. अवश्य.
न्यायदान पूर्ण झालं की त्यांना इथून जाण्यासाठी सुरक्षित वाट करून द्यावी लागेल.